नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राहुल मेश्राम. ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे या संदर्भामध्ये मला काही बोलायचं वाटतं आहे तुमच्या सगळ्यांसोबत. त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. काल विनोद जोडगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे डोळ्यासमोर आलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते मुद्दे डोळ्यासमोर आल्याच्यानंतर असं वाटलं की ब्रह्मपुरीच्या जनतेला ह्या गोष्टी माहीत होणं ह्या खूप गरजेचं आहे. इतक्या वर्षापासून आपण ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे याच्यासाठी संघर्ष करत आलेला आहे. त्याच्यासाठी ब्रह्मपुरी संघर्ष समितीचे मनपूर्वक आभार. तिथले कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच या आंदोलनाशी जोडलेले समस्त नागरिक जीवापाड ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे या प्रयत्नामध्ये आहे. परंतु सातत्याने ब्रह्मपुरीच्या वाटेला हे निराशाच हाती लागत आहे. त्याचे प्रामुख्याने कारण म्हणजे ब्रह्मपुरीमध्ये असलेला राजनीतिक विल पॉवरची कमी. ज्यावेळेस रात्रीतून ब्रह्मपुरी जिल्हा डिक्लेअर झाला आणि लगेच दुसऱ्या सकाळी हा गडचिरोली जिल्हा हा डिक्लेअर होतो, त्याच्यामागे कुठेतरी भरपूर राजनीतिक प्रेशर्स हे च्यामुळे ब्रह्मपुरीच्या वाटेला जिल्हा घोषित न होता गडचिरोली जिल्हा झाला. चला ठीक आहे, तेव्हा पण आपण सहन केला आहे. त्याच्यानंतरसुद्धा ब्रह्मपुरीचे आमदार राहिलेले देशकर साहेब हे 2 टर्म्सला होते. त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार हे सातत्याने 2 टर्म्सला आहेत. तर ह्या दोन्ही नेत्यांच्या सपशेल अपयशामुळे, यांच्या कमजोर विल पॉवरमुळे ब्रह्मपुरीच्या वाटेला सातत्याने अपयश पडत आहे. आता कालच्या मीटिंगमध्ये जो एक 2020चा एक GR माहितीच्या अधिकाऱ्याखाली प्राप्त झाला, त्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ब्रह्मपुरीमध्ये जिल्हा होण्याच्या सगळ्या सुखसुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी आणि पाहिजे तेवढ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतानाही सुद्धा चिमूरला अप्पर जिल्हा कार्यालयाची परमिशन मिळते आणि तिथे अप्पर जिल्हा कार्यालय सुरू होतो. ब्रह्मपुरीच्या फेवरमध्ये सगळ्या गोष्टी असताना केवळ आणि केवळ राजनीतिक विल पॉवरच्या कमतरतेमुळे ब्रह्मपुरीच्या लोकांच्या वाटेला हे सातत्याने अपयश आलेलं आहे. कालच्या ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये काही मुद्दे पास करण्यात आले, काही ठराव घेण्यात आला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो आहे की जितक्या लवकर हायकोर्टामध्ये पेटिशन्स दाखल करता येईल तेवढ्या लवकर आपण सगळ्यांनी हायकोर्टामध्ये पेटिशन्स दाखल करणं गरजेचं आहे. ते पेटिशन्स दाखल करताना जितक्या जास्त स्वाक्षऱ्या आणि जितके जास्त नाव येईल तेवढं चांगलं आहे. पण हे केवळ फक्त ब्रह्मपुरीच्या लोकांचे नाव नसताना हे संपूर्ण ब्रह्मपुरीच्या आसपासमध्ये जेवढाही एरिया आहे तेवढ्या एरियातील लोकांचे सगळ्यांचे जर नाव आले तर ते अतिशय खूप चांगलं त्याला पाठबळ मिळेल. त्याच्यामुळे एक टीम बनवून आपण सगळ्यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या सह्या घेणं, लोकांना जनजागृती करणं आणि केवळ फक्त तोंडाने जनजागृती न करता एक त्याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅन आणि प्रॉपर प्रेझेंटेशन्स तयार करणे की ब्रह्मपुरी समजा जर जिल्हा झाला तर त्याचा काय फायदा होईल, लोकांना कशी सुविधा होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे उल्लेख करता आला पाहिजे. ब्रह्मपुरीला च्या आमदारांनी जे दुर्लक्ष केले, आज साधी MIDC ब्रह्मपुरीला उभी करता आली नाही ह्या राजनीतिक लोकांना, तर त्याच्यामुळे कुठेतरी स्पष्ट यांचं दुर्लक्ष हे दिसत आहे. दुसरा मुद्दा कालच्या मीटिंगमध्ये जो आला आहे की जोपर्यंत आपण राजकीय दबाव आणू नये तोपर्यंत ब्रह्मपुरीला जिल्हा मिळण्यामध्ये खूप दिरंगाई होईल. आता तो राजकीय दबाव आणायचा तरी कसा? ब्रह्मपुरीचे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे विद्यमान आमदार आहेत विजयभाऊ वडेट्टीवार हे 2 टर्म्सपासून इथे आमदार आहेत. येणारी विधानसभा जवळच आहे. समजा जर त्यांनी कुठलीच ॲक्शन घेतली नाही तर ब्रह्मपुरी वासियांनी आणि ज्यांना ज्यांना असं मनापूर्वक वाटते की ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे तर त्यांनी डिक्लेअर करावी की याच्यापुढे आम्ही विजयभाऊ वडेट्टीवारला मतदान करणार नाही. जेव्हा पायाखालची जमीन सरकताना दिसेल तर या माणसाला जाग येईल. आज विरोधी पक्ष नेता असताना
सुद्धा ब्रह्मपुरीमध्ये MIDCची स्थापना झाली नाही आणि साधं ब्रह्मपुरीचा सगळ्या गोष्टी फेवरमध्ये असताना ही त्यांना ब्रह्मपुरीमध्ये अप्पर जिल्हा कार्यालय आणता आलेलं नाही. मग आपण मतदान निवडून द्यायचं कशाला त्यांना? कारण की ते बाहेरच्या जिल्ह्याचे आहेत, बाहेरचे व्यक्ती आहेत, तर त्याच्यामुळे कदाचित होऊ शकते की ब्रह्मपुरीच्या लोकांच्या प्रती त्यांना प्रेम नसेल. कालच्या मीटिंगमध्ये एका आमच्या मित्रांनी एक महत्त्वाचा विषय उपस्थित केला की ह्या लोकांच्या आमदार आणि खासदारांच्या चिमूरमध्ये त्यांनी 300, 400, 500, 600 एकर ह्या जमिनी परचेस करून ठेवलेल्या आहेत. त्यांना कदाचित होऊ शकते ही भीती वाटत असेल की यदा कदाचित ब्रह्मपुरी जिल्हा झाला तर त्यांच्या जमिनीची व्हॅल्यू वाढणार नाही. त्यांनी 2-4 लाखाच्या भावाने ज्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे, उद्या समजा चिमूर जिल्हा झाला तर त्या 2-4 लाखाची त्यांची 1 करोड पर एकर प्रमाणे ही जमीन वाढेल. तर 500-500 एकर ज्या आमदार खासदारांकडे जमिनी घेतलेल्या आहेत तर त्यांची अशीच व्हॅल्यू 500-700 करोडपर्यंत होऊन जाईल. तर कुठेतरी हे बिझनेस डील तर नाही आहे चंद्रपूर आपला ब्रह्मपुरी जिल्हा न होण्याच्या मागे. त्याचेही कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे आणि ही वास्तविकता जनतेसमोर येणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, एक तरुण मुलांनी विहान मेश्राम विहाननी जो एक काल मुद्दा उपस्थित केला की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपण त्यांना प्रेझेंटेशन्स देऊन ग्रामपंचायतीला तयार करून तिथे ठराव घेऊन ब्रह्मपुरी जिल्हा होईल असं समर्थनात्मक आपण त्यांच्याकडून लेटर घेऊन, तो पण एक सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर मला असं तरी वाटते की जितक्या तरुण लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होता येईल तितक्या लवकरात लवकर जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणं गरजेचं आहे. तर आपल्याला लीगल पण लढाई लढायची आहे आणि आपल्याला पॉलिटिकल पण लढायची आहे आणि आपल्याला सामाजिक पण लढाई लढायची आहे. आणि जोपर्यंत ब्रह्मपुरी जिल्हा होणार नाही तोपर्यंत आपण सगळे शांत बसणार नाही. याची सगळ्यांनी आज संकल्प घेणं गरजेचं आहे. कारण की उद्या आपल्याच पोरांचे भविष्य, जर ब्रह्मपुरी जिल्हा झाला तर आपल्याच पोरांचे भविष्य, आपल्या ज्या होणाऱ्या अडचणी त्या दूर होतील. तर कुठे ना कुठे सगळ्यांनी मनपूर्वक, मनापासून ज्यांना आर्थिक सहाय्य देता येईल त्यांनी या समितीला आर्थिक सहाय्य द्यावं, ज्यांना पाठबळ देता येईल त्यांनी पाठबळ द्यावं, ज्यांना वेळ देता येईल त्यांनी वेळ द्यावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला जसं काही जमेल त्या व्यक्तीने तसं सहकार्य करणं गरजेचं आहे. तेव्हाच ही ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समिती कुठेतरी सामोरं जाईल आणि आपल्या या सगळ्या आंदोलनाला यश येईल, एवढीच माझी विनंती आहे. जय भीम, नमस्कार, जय सेवा, जय OBC.